नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन जर कंटाळा आला असला ना, तेव्हा असा त्याच साबुदाण्याचा चिवडा बनवून खायचा. त्यासाठी काय करायचं, 1 वाटी साबुदाणा घ्यायचा, त्यामध्ये पाणी टाकून साबुदाणा चांगला धुवून घ्यायचा. धुवून झाला का साबुदाणा बुडेल एवढं पाणी टाकायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचं. साबुदाणा भिजला का लगेच एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यावर चाळणी ठेवायची. साबुदाणा टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 10-15 मिनिटं चांगली त्याला वाफ देऊन घ्यायची. साबुदाणा चांगला वाफळून झाला का लगेच एका कढईमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये साबुदाणा टाकायचा आणि चांगला मोकळा करून घ्यायचा. मोकळा झालेला साबुदाणा चाळणीतून गाळून घ्यायचा. 5 मिनिटं पाणी नितळायला ठेवायचं आणि त्याला कॉटनच्या कापडावर टाकून त्याला चांगला 1 दिवस उन्हात वाळू घालायचा. साबुदाणा वाळून झाला का झाला आपला नायलन चिवड्यासाठी साबुदाणा तयार. बटाटे वेफरच्या किसनीन किसून घ्यायचं आणि त्याचे पातळ काप करून घ्यायची आणि कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं का लगेच साबुदाणा तळून घ्यायचा आणि त्याच तेलात चांगला बटाट्याचा खीस पण क्रिस्पी होसर तळून घ्यायचा. खीस तळून झाला का त्यामध्ये काजू, बदाम, मनुके, शेंगदाणे आणि हिरवी मिरची पण चांगली तळून घ्यायची. तळून झालं का एक मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये साबुदाणा खीस आणि ड्रायफ्रूट टाकायचे आणि त्यावर चवीपुरतं मीठ, पिठी साखर आणि एव्हरेस्टची लाल मिरची पावडर टाकायची आणि या सगळ्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. झाला मग आपला उपवासाचा चिवडा तयार. तर तुम्ही पण ह्या आषाढी एकादशीला असा चिवडा एकदा नक्की बनवून बघा. हा चिवडा आहे ना महिनाभर आरामशीर टिकतो.